हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। हॉटेलसारखी चव आता घरच्या घरी आपल्याला मिळणार आहे। मजेशीर असा राजमा मसाला आणि मसाले भात आपण करणार आहोत। झटपट होणारी रेसिपी आहे। कसं करायचं आहे चला बघूया आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे मी राजमा घेतलेला आहे। एक 4 ते 5 तास इथे मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहे। मस्त भिजलेले आहे, बघू शकता तुम्ही। इथे बघा छान भिजलेला आहे। आता एक कुकरला आपल्याला शिजवून घ्यायचं। एक कुकर घेतलेला आहे, तर ह्याच्यामध्ये मी राजमा टाकून घेते। शिजण्यासाठी इथे पाणी टाकलेलं आहे। 2 ग्लास पाण्याचा वापर करते। ह्याच्यामध्ये एक तेजपत्ता, दालचिनी आणि एक ओली मिरची, लाल मिरची आहे, ओली आहे पण ती सुकी नाही घेतलेली आहे, ती उभी चिरून मी त्याच्यामध्ये टाकून घेतले। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकून घेते आणि थोडीशी हळद। आता हे सर्व मिक्स करायचं आहे। वरच्या वरतीच मिक्स करायचे, जास्त नाही, कारण उकळ येऊन ते मिक्स होणार आहे। आता ह्याला झाकण लावून घेणार आहे आणि कुकरला 3 शिट्या काढून घेणार आहे। राजमा शिजतोय तोपर्यंत इथं आपण राईस तयार करून घेऊया। तिथे काही भाज्या घेतलेल्या आहेत, सर्व मिक्स भाज्या आहेत, तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकताय। मी शिमला, गाजर, मटर, फ्लावर अशा काही भाज्या घेतलेल्या आहेत। परसबी सुद्धा आहे आणि इथे तांदूळ घेतलेले आहे। इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे। इथे एक पातेला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। आता आपण इथे राईस तयार करणार आहोत। त्याच्यासाठी काय करायचं आहे, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मी 1 चमचा तूप टाकून घेते। तुपाची चव खूप छान येते त्याच्यामध्ये। आता इथे मी मोहरी घेतलेली आहे, मोहरी टाकून तडतडून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं सुद्धा छान तडतडलेलं आहे। त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत। तेजपत्ता घेतलेला आहे, दालचिनी, लवंग, स्टारफूल आहे आणि सुक्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत। हे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या भाज्या मी आधी स्वच्छ करून त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि ह्या भाज्या आपण इथे मसाल्यांमध्ये परतून घ्यायचे। इथे आपण कोणताही वेगळा मसाला टाकणार नाही आहे, फक्त खड्या मसाल्यामध्ये आपण करणार आहोत। भाज्या परतून घेतल्या की त्याच्यामध्ये आपण तांदूळ टाकून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं तरी व्यवस्थित त्याला परतायचं आहे, लगेच पाणी नाही टाकायचं आहे। 2 मिनटं परतून झाल्यानंतर कसं भाज्या आणि भात खूप मस्त असं मोकळं होतं, त्याच्यामध्ये सुटसुटीत होऊन जातं। 2 मिनटं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण। छान वरती खालती करून सगळं मिक्स करायचं आहे। इथे बघा मस्त अशा भाज्या किती मस्त छान कलरफुल दिसत आहेत ना। मुलांना अशा पद्धतीने करून दिलं ना की खूप आवडीने खातात ते। आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। भाज्या आणि भातासाठी जेवढा लागेल तेवढं चवीप्रमाणे मीठ टाकून झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला एक उकळ काढून घ्यायची। इथे बघा मस्त उकळ आलेली आहे आणि आपला भात शिजत आलेला आहे। एकदा मिक्स करून घेऊयात। खूप मस्त कॉम्बिनेशन आहे, मस्त असं मसाले भात आणि राजमा खूप छान लागतं खायला। आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी आहे, गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि आपल्याला हे तांदूळ शिजून घ्यायचे आहेत। कुकरला 3 शिट्या घेतलेल्या आहेत। आपण बघूयात आपला राजमा कसा शिजलेला आहे। इथे बघा मस्त शिजलेला आहे, दिसतंय। आता आपण याची फोडणी बघूयात कशी करायची ती। त्याच कुकरमध्ये आपण तेल टाकून घ्यायचे आणि तेल चांगलं गरम करून घेऊयात। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडली की आपण लगेच त्याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया। आता याच्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला लसूण आहे, लसूण टाकून घ्यायचं आणि कांदा, हे चांगलं परतून घ्यायचं। कांद्याला छान सोनेरी रंग आला की इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। लसूण सुद्धा त्याच्यात आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून तेलामध्ये परतून घ्यायचं। तर ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे मसाला टाकून घेऊया।
हळद आणि गोडा मसाला. हे तेलावरती आपल्याला परतून घ्यायचे. छान परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला राजमा टाकून घेऊयात. सुरुवातीला पाण्यासहित नाही टाकायचे, फक्त राजमा टाकून घ्यायचे. ते तेलामध्ये परतून घेऊयात आणि नंतर उरलेला जे राजमा आहे ते आपण टाकून घेऊयात. ह्याच्यामध्ये वाटणाचं जे पाणी आहे ना ते टाकून घ्यायचे. इथे आपण राजमा सुका नाही करणार आहोत, त्याची उसळ तयार करणार आहोत. मसाला भाताबरोबर हवे म्हणून त्याच्यासाठी आपण उसळ तयार करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये लगेचच इथं मी खोबरं वाटून घेतलेलं आहे. खोबरं मी गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. तुम्हाला काळा रंग नको पाहिजे असेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा भाजून घेऊ शकताय. इथे बघा आपली अजून उकळ सुद्धा आलेली नाही. तुम्ही बघू शकता आपली फोडणी किती छान बसलेली आहे, तरी किती मस्त आलेली आहे. खूप टेस्टी होणार आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचे. मीठ थोडं बेताचंच टाकायचे, कारण आपण राजमा शिजताना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला फक्त जी कढी करतोय, जी आपण रस्सा करतोय त्याच्यापुरतंच आपल्याला फक्त मीठ टाकून घ्यायचं आहे. मिक्स करूयात आणि चांगली उकळ काढून घेऊयात. ह्याच्यामध्ये आपण भरपूर सारा कोथिंबीर टाकून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटं उकळ काढून घेऊयात. मस्त टेस्टी असा राजमा आणि मसाले भात आपला तयार झालेला आहे. कशी वाटली आजची आपली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.